सगळ्यात पहिले लेवल 4 लीडर जर काही चांगलं करतो तर त्याला रिक्रुटमेंट असं म्हणतात. ओके, फाइंड द बेस्ट पीपल पॉसिबल. तर लिडरशिप पोझिशनमध्ये आपल्याला राईट रिक्रुटमेंट करावी लागेल. आपल्याला जसा माणूस पाहिजे तसाच माणूस हायर करणं आपल्याला खूप खूप गरजेचं आहे. रिक्रूट करताना 4 Cचा वापर करणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिले केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री म्हणजे काय की तो माणूस तुम्हाला आवडला पाहिजे. त्या माणसाबरोबर काम करणं, त्याला मेंटॉर करणं, त्याच्याकडनं काम करून घेणं, त्याला मोटिवेट करणं, त्याच्याबरोबर चर्चा करणं, सगळ्यात पहिले तो माणूस तुम्हाला आवडला पाहिजे. ओके, सो यू शूड लाईक हिम. तर केमिस्ट्री फार महत्त्वाची आहे. जर एखादा माणूस तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही त्याला घेऊ नये. ओके, कारण आपल्याला काही हजारोंची भरती नाही करायची. आपल्याला एक माणूस पाहिजे त्या लेवलला. समजा एक डिझाईन हेड पाहिजे, तर मग केमिस्ट्रीमध्ये यू शूड लाईक हिम. जर माणूस नाही आवडला तर त्याला घेऊन काहीच फायदा नाही आहे. दुसरं त्याचं कॅरेक्टर. तो टेक्निकली खूप कॉम्पिटंट असेल पण त्याचं कॅरेक्टर चांगलं नसेल तर त्याला घ्यायचं नाही आहे. कारण आहे ना, आपण कोणाचं कॅरेक्टर बदलू शकत नाही. ओके, चांगला कॅरेक्टरमुळे ट्रस्ट बिल्ड होतो. ट्रस्टमुळे रिलेशनशिप बिल्ड होतात आणि रिलेशनशिपमुळे मोठं काम होतं. ओके, त्यामुळे वी कॅनॉट हायर. त्यामुळे नाईस लोक, तुम्ही एखाद्या माणसाला घेऊन नाईस नाही बनवू शकत, चांगला माणूस नाही बनवू शकत. त्यामुळे चांगला माणूसच हायर करा. त्याच्यामुळे एका फॅक्टरीत बोर्ड होता, वी हायर ओनली नाईस पीपल, वी कॅनॉट मेक एनीबडी नाईस पीपल. ओके, तर कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे. कॅरेक्टर म्हणजे काय? ओके, नोईंग अँड डिलिव्हरिंग. तो बोलतो काय आणि करतो काय, त्याला माहिती काय आणि तो डिलिव्हर काय करतो, याच्या गॅपला आपण कॅरेक्टर म्हणू शकतो. आणि जर तुमचा समज असेल की आम्ही लोकांचं कॅरेक्टर बदलू, तर तो तुमचा गैरसमज आहे. तुमच्याकडे येईपर्यंत ऑलरेडी त्याचं कॅरेक्टर बनलेलं असतं. त्याच्यावरती अनेक लोकांनी संस्कार केलेले असतात. तो अनेक गोष्टींमधून गेलेला असतो. त्यामुळे आपण तर काय त्याचं कॅरेक्टर बदलू नाही शकत.